घेऊन शिमावरा ताजा 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 ताजा, चिकना चिकना जवला माझा आणि बोंबील माझा. चला बनवूया रेसिपी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राजक्ता ब्लॉग्समध्ये. तर बऱ्याच दिवसांनी आज मी ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि हो, आजचा ब्लॉग असणार आहे रेसिपीचा. तर मी आज आणलेला आहे ओला जवळा. तर ओळखा पाहू मी या जवळापासून काय बनवणार आहेत. तर जवळा तर मी माझ्या चॅनलवरती एकदा मिनी ब्लॉग टाकला होता, कांदा टोमॅटोवर जवळा असं. तर या जवळ्याचं मी आता बनवणार आहे भाजक्या वाटपाचं जवळ्याचं सांबारच बोलू शकतो. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बटाटा, वांग, भाजका वाटप आणि हो डांबा म्हणजेच मोरिंगा. हे बघा, हा आहे जवळा. हा बघा किती मस्त फ्रेश असा जवळा आहे, सफेद सफेद. तर चला बनवूया रेसिपी. तर आता मी हे वाटप काढून घेतलंय. ह्या भाजक्या वाटपासाठी लागणार आहे कोथिंबीर, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि टोमॅटो. तर हे इथे मी आता कढई तापत ठेवली आहे. आता मी याच्यावरती हे वाटप भाजून घेणार आहे. आणि सांबारामध्ये टाकणार होते मी तुम्हाला बोलली. हे आहे डांबा म्हणजेच मोरिंग्याची शेंग, हे बघा, आणि बटाटा आणि वांग, आणि इथे आहे आपला जवळा. तर चला आता पटापट वाटप भाजून घेते. आता मी हे वाटप भाजून घेते. कढई डान्स करते. एका हातामध्ये कॅमेरा पकडलाय आणि एका हाताने मी वाटप ढवळते. मी खोबरं सुकं कापूनच घेतलंय, तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण ते होतं मिक्सरमध्ये बारीक व्यवस्थित. चला वाटप आता भाजून होईल 2 मिनिटांनी. पटकन मिक्सरमधून लावून घेते. मध्ये स्पेशल मी टाकणार आहे ही कैरी. तर आता ह्या सीझनमध्ये तर आपल्याला कैरी आंबे मिळतातच. तर मला ही कैरी मिळाली आहे, तर मी ही कैरी याच्यामध्ये टाकणार आहे. जसं आपण कोकम टाकतो आंबटपण येण्यासाठी, तर मी कैरी टाकणार आहे. आणि कैरी टाकून खूप भारी टेस्ट होणार आहे. तर तुम्ही ही नक्की कैरी ट्राय करा. आणि हो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तर त्यांनी तर असू द्या, पण ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण माझ्या असाच रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर चला पटापट वाटप मिक्सरमधून लावून घेते. मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झालं म्हणून त्याच्यामध्ये लसूणही टाकून घेतले पहिलीच. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हे सर्व मसाले. तर याच्यामध्ये मी टाकलेला आहे मसाला, हळद आणि गरम मसाला. तर आता मी ह्या गरम तेलामध्ये हे टाकते आणि लगेचच मी याच्यामध्ये टाकणार आहे जवळा आणि नंतर मी हे परतणार आहे. गॅस कमी करते. हा जवळा मी स्वच्छ धुवून घेतला मंडळी, बघा एकदम सफेद सफेद आहे. आता मी हे ढवळून घेते. आता सर्व मसाले व्यवस्थित लागतील या जवळ्याला. कोणाकोणाला जवळ आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आता हे परतून झालेलं आहे. गॅस थोडा मोठा करते. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हे मोरिंगाची शेंग म्हणजे डांब्याची शेंग, बटाटा आणि वांग टाकून घेते. हे पण कापून स्वच्छ धुवून घेतलेत. आता याला मस्त मिक्स करूया. आणि हो, हे थोडं येल्लो वाटत असेल आपल्याला, तर आपण याच्यामध्ये आता मसाला, अजून लाल मसाला ॲड करणार आहोत कलरसाठी, आणि आलं लसूण पेस्ट. आणि मग याला पाणी टाकून मस्त शिजू देणार आहोत. आणि वाटप आपण याच्यामध्ये नंतर ॲड करणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ही बघा टाकली आहे. आणि आता टाकते लाल तिखट, पॅकेटवाला आहे, याच्याने कलर सुंदर येतो. आणि आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा आयटम, ते म्हणजे कैरी, रॉ मँगो. आणि आता याच्यामध्ये पाणी ॲड करते. कोणी कोणी असं बनवून खाल्लं नसेल तर नक्की खा, खूप टेस्टी लागतं. जवळा आणि भाकरी तर आपण असं नेहमी खातो, जवळा चपाती, ओला जवळा. पण जवळ्याचं अशा प्रकारे थपथपीत सांबार कोणी केलं असेल तर नक्की कमेंट करा. नाही केलं असेल तर करून बघा. माझ्या आईची रेसिपी आहे ही.
आता याच्यामध्ये आपण थोडं याला कड आला ना की त्यानंतर वाटप टाकणार आहे आणि मग लास्टला मीठ. तर चला वाट बघूया थोडं याला चांगला कड येण्याची. मस्त म्हणजे बटाटा वगैरे व्यवस्थित शिजू दे अर्धा. याला मस्त उकळी आली आहे मंडई. आणि आता मी हे बघा वाटप इथे काढून घेतलंय. आता मी जास्त वाटप टाकणार नाहीये, थोडंसंच वाटप टाकणार आहे. जास्त वाटपची गरज पण नाहीये, फक्त हे 2 चमचे बस. आणि आता याला मस्त परतून घेते, मिक्स करून घेते ढवळून. याच्यासोबत तुम्ही भात खाऊन बघा, एक नंबर लागतो. सांबार खूप टेस्टी लागतं. आता याला मस्त मीठ टाकते आणि मस्त 10 मिनिटं उकळू देते. याला मस्त उकळी आले. मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते सांबारामध्ये. अंदाजाने टाका, तुम्ही पण बनवलात तर तुमच्या जेवढं तुमचं सांबार असेल तेवढं. तर मंडळी हा किती मस्त वास सुटलाय तुम्हाला सांगू. आता असं वाटतंय मला पटकन भात घेऊ एका प्लेटमध्ये आणि पटापट या सांबारासोबत जेवू. खूप मस्त वास येतोय, एकदम भारी. तर मंडळी आपला हा सांबार झालेला आहे ओल्या जवळ्याचं, तर रेडी आहे. तर चला आता मी हे पटापट बोंबील साफ करून घेते आणि मग बोंबील फ्राय करते, मग आपला हा व्हिडिओ संपवते. मी याच्यामध्ये सर्व टाकून घेतलंय. मीठ आहे, हळद आहे, आलं लसूण पेस्ट आहे, मसाला आहे, कोकम आहे. आता मस्त याला मिक्स करते. ॲक्च्युली इथे पाणी आहे, बोंबीलमधून पाणीच खूप सुटतं. आणि मी आता याला लगेचच फ्राय करणार आहे. बघा मी गॅसवरती तवा ठेवला आहे, पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलं आहे आणि इथे घेतले तांदळाचं पीठ. तर मी हे माझ्या पद्धतीने मासे फ्राय करणार आहे. मी या पिठामध्ये ना मसाला टाकणार आहे ना मीठ टाकणार आहे. मीठ मी ऑलरेडी इथे बोंबीलला लावलं आहे आणि याला मॅरिनेशन करून ठेवायची काही गरज नाही आहे, कारण बोंबीलला सर्व हे मीठ जे मसाले आहेत ते सर्व लगेच लागतात. त्याच्यामुळे काय हरकत नाही, लगेचच फ्राय केलं तरी ते व्यवस्थित टेस्टीच लागतात, भारी. तर मी याला लगेचच फ्राय करणार आहे. बोंबील फ्राय करताना मंडळी तेल एकदम मस्त गरम करून घ्यायचं, म्हणजे एकदम तवा एकदम तापलेला असायला पाहिजे आणि तेलही एकदम मस्त छान आहे बघा, असे वाफा निघायला पाहिजे. जर तुम्ही तेल व्यवस्थित तापलं नसेल आणि त्याच्यामध्ये बोंबील टाकले ना तर ते बोंबील चिपकतात आणि मग व्यवस्थित फ्राय होत नाही, त्याचा चुरा होतो. तर बरेच जणांसोबत असं होत असेल म्हणून मी तुम्हाला सांगते. आता माझंही असं अनेक वेळा झालं आहे, पण नंतर माणूस जेव्हा चुकांमधूनच शिकत असतो, मग ते काही असू द्या, जीवनाबद्दल असू दे नाहीतर आपल्या आयुष्याबद्दल असू दे. तर हे असं मी हळूच सर्व बोंबील एका साईडला टाकून घेते गरम करायला. आँखों को तेरी चाहत है, तू दिखना तो एक शिकायत है. हे गाणं मी मच्छीसाठी गायले मंडळी. मच्छीशिवाय माझा एक दिवस जात नाही, म्हणजे उपासाच्या वेळी नाहीच खात, पण मच्छीच्या वारी मला मच्छी लागतेच. मी मच्छी लवर आहे. तुम्ही आहात का? नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी आता मी यांना परतते आहे बघा. हा बघा कसा मस्त असा अख्खा झाला बघा. आणि आजूबाजूचा परिसर हा घाण झालेला आहे, मला कळतंय, पण तुम्ही त्याला इग्नोर करा. मी आता हे सर्व जेवून वगैरे मस्त गॅस साफ करणार आहे आणि नंतर भांडी वगैरे घासणार आहे. तर आता जर मी साफ केलं तर परत ते घाण होणारच आहे ना. तर हे बघा तसे मस्त आता क्रिस्पी होतील हे. तरी मी याला मधून नाही कापलं आहे, मी तसंच ठेवले कारण हे एकदम छोटे आहेत, एकदम मोठे नाही आहेत. हे बघा त्याला अलगद असं मला परतावं लागेल. एका हातामध्ये कॅमेरा घेऊन मला नाही शक्य होणार आहे ते, तर मी तुम्हाला हे सर्व परतूनच दाखवते. मंडई सर्व बोंबील मी व्यवस्थित परतून घेतले. ते बघा बाहेर गेलाय. तर आता माझं हे तर एका साईडने पूर्ण भाजले आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्या साईडने भाजून घेते मस्त आणि मग तुम्हाला दाखवते मी आज काय काय बनवलं आहे. तर मी आता माझ्या मुलीला दिलाय टेस्ट करायला. चल लवकर पटापट सांग कसं झालंय. तरी बघा शेंग, मोरिंगा आणि डांबा, बटाटा, वांग, टोमॅटो आणि वाटपचा हा छान थपथपीत असं काय बोललेली मगाशी मी सांबार, ओल्या जवळ्याचं सांबार.
तर आता तनू ट्राय करते आणि हे आहेत बोंबील. चल पटापट तनू, व्हिडिओ जास्त लांब होतोय. लांब व्हिडिओ बघत नाही. लॉंग व्हिडिओ जास्त कोण बघत नाही ना म्हणून. चल पटापट घे पटकन. लवकर. सांबाराची टेस्ट सांग मला कशी आहे पटापट. छान आहे ना. आणि बोंबील खाऊन बघ. तर चला मंडळी, ही तर आता तिचं जेवण संपवेल. आता मीही जेवते पटापटा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि छानशी कमेंटही नक्की करा. बाय. भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.